नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आज आपण एका प्रेरणादायी महिलेच्या थक्क करणाऱ्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पाली येथील एका असामान्य महिलेची ही कथा आहे, जी तिच्या आयुष्यात अनेक अडचणींवर मात करून आपल्या पतीचा व्यवसाय अगदी हिरारीने, जिद्दीने, विश्वासाने सांभाळत आहे। 40 वर्षाच्या व्यवसायाची धुरा सांभाळणाऱ्या कल्पना ठाकरे असे या महिलेचं नाव आहे। त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। माहितीनुसार 1985 पासून वासुदेव ठाकरे, जे कल्पना ठाकरे यांचे पती होते, त्यांनी सारशी या आपल्या मूळ गावी व नंतर पाली येथे गणपती व्यवसायाची सुरुवात केली। मात्र 2018 साली त्यांचा ऐन गणपतीत मूर्ती काम करताना दुर्दैवी मृत्यू झाला। म्हणतात ना, जो ईश्वर दुःख देतो तोच त्यातून सावरण्याची शक्तीही देतो। वासुदेव ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने त्यांचा व्यवसायाचा वारसा आजही जपून ठेवलाय। कल्पना ठाकरे यांनी आपल्या पतीपासून या व्यवसायाचे बारकावे शिकून घेतल्याने आज त्यांनी हा व्यवसाय भक्कमपणे सावरलेला आहे। आजही त्यांनी त्यांच्या पतीचा व्यवसाय त्यांच्या माध्यमातून जिवंत ठेवलाय। स्नेहल कला केंद्र या नावाचे त्यांचं कला केंद्र म्हणजेच कारखाना आहे। या गणपती कारखान्यात 3 कामगार वर्षभर काम करीत असून अर्धा फुटांपासून 9 फुटांपर्यंत मूर्ती येथे बनवल्या जातात। तर दराची जर गोष्ट केली तर या कारखान्यात 200 रुपयांपासून 40,000पर्यंत घरगुती मूर्ती येथे अतिशय माफक दरात उपलब्ध असतात। कल्पना ठाकरे मूर्ती कामाकडे व्यावसायिक दृष्टीने नाही तर सेवा म्हणून बघतात आणि म्हणूनच त्या 50 गावांमध्ये घरपोच मूर्ती देऊन गोरगरिबांच्या भावना जपत आहे। जवळपास 800 मूर्ती दरवर्षी त्या बनवितात, ज्यात 60 मूर्ती शाडूच्या मातीपासून त्या बनवतात, ज्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी त्यांचा हातभार लागतो। सुरेख मूर्तीकाम, अतिशय माफक दर, घरपोच मूर्ती पोहोचवण्याची सेवा व अतिशय उत्तम सेवा, यामुळे पाली येथील त्यांचं हे कला केंद्र वाडा तालुक्यात नावारूपाला आलं आहे। 40 वर्षाच्या या व्यवसायाची धुरा सध्या कल्पना ठाकरे यांच्याच हाती असून पतीच्या निधनानंतर या व्यवसायानेच त्यांना जगण्याची ताकद दिल्याचे कल्पना ठाकरे सांगतात। तर गणेश उत्सव महिनाभरावर आला असताना वाडा तालुक्यातील मूर्तिकारांची लगबग सुरू आहे। वाडा शहरात मूर्तीचे दर कमालीचे वाढले असताना अनेक कलाकार माफक दरात मूर्ती उपलब्ध करून गोरगरिबांना दिलासा देत असल्याचं आशादायी चित्र वाडा तालुक्यात पाहायला मिळत आहे।